बऱ्याच सबस्क्रायबर्सनी मला रिक्वेस्ट केली होती की नॉनव्हेजची एखादी रेसिपी दाखवा। तर चला आज आपण हे झणझणीत गावरान असं तर्रीवालं मटण करूया, जे गरमागरम कडक अशा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम अशा इंद्रायणी राईससोबत अतिशय उत्कृष्ट लागेल। हे बनवण्यासाठी इथे मी 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि विनेगर घालून पाण्यात अर्धा तासासाठी ठेवलं होतं, जेणेकरून मटणाचा वास येत नाही। आणि नंतर मी स्वच्छ पाण्याने हे धुवून घेतलेलं आहे। इथे आपण वाटण करून घेणार आहोत आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं। मी 2 इंच आलं घेतलंय, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेऊन हे वाटण करून घेणार आहे। इथे कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की ह्यात खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। 7 ते 8 हिरवी इलायची, 2 मसाला इलायची, 15 लवंग, 20 काळी मिरी, 2 स्टार फूल, तमालपत्र, जावित्री आणि दालचिनी। आता यात थोडं हिंग घालायचं आहे। माझी आई नेहमी मटण चिकन बनवताना हिंग घालते, त्याच्यानी मटण पचतं सुद्धा आणि शिजतं सुद्धा लवकर। यात एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे, याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे, ह्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। टोमॅटो नक्की घाला, ह्यानी चव अतिशय सुंदर येते। आता ह्याच्यात आलं, लसूण, कोथिंबीरीची जी पेस्ट आपण वाटली होती ती घालून घ्यायची। सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता ह्यात अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा धने पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर घालून आलं आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात स्वच्छ धुतलेलं हे मटण घालून घ्यायचं आहे। आता यात चवीनुसार मीठ घाला, नेहमीपेक्षा थोडं जास्त मीठ घालायचं, कारण आपल्याला थोडं खारं करायचं असतं। हे तुम्ही मीठ तुमच्या हिशोबाने घालू शकता। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता झाकण ठेवून एक 5 मिनिटं ह्याला वाफेवरती थोडंसं शिजू द्या, म्हणजे मीठ घातल्यामुळे त्याचं पाणी रिलीज होईल आणि त्याने मटणाला चवसुद्धा अगदी सुंदर येईल। 5 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात। आता ह्यात आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे, 3 ग्लास। थंड पाणी नका घालू, ह्याला कंपल्सरी गरम पाणीच घाला। आणि छान एक उकळी आली की कुकरचा झाकण लावून ह्याच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार। मटणावरती अवलंबून असतं शिट्ट्या किती करायच्या। 4 ते 5 शिट्ट्यामध्ये मटण शिजून जातं। 4 शिट्ट्यानंतर तुम्ही उघडून चेक करू शकता, जर मटण शिजलं नसेल तर अजून 2 शिट्ट्या तुम्ही ॲडिशनल करू शकता। आता मटण शिजतंय तोपर्यंत इथे आपण मसाला करून घेऊयात। कढईमध्ये मी तेल घातलं आहे, त्यात उभा चिरलेले 2 कांदे मी घातलेले आहेत। ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि अगदी हलकं तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। अगदी काळाही नाही करायचा, नाहीतर मसाल्याचा चव एकदम बिघडून जाईल। आपल्याला अगदी गुलाबी आणि हलका तांबूस रंगाचा भाजून घ्यायचा आहे हा कांदा। तुम्ही बघू शकता असा तांबूस रंगावर कांदा भाजून झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 2 इंच आलं बारीक कापून घेतलं आहे आणि एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या ह्याच्यातच आपण टाकून ह्याला आपण भाजून घेणार आहोत। यात एक बारीक कापलेला टोमॅटो घालून घेऊयात आणि ह्यालाही छान आपण भाजून घेऊयात। आता ह्यात आपण खडे मसाले घालूयात। इथे मी हिरवी इलायची घेतली 7 ते 8, जावित्री घेतली आहे, दालचिनी घेतली आहे, इथे काळी मिरी, लवंग आणि स्टार फूल हे आपण गरम मसाले ह्याच्यात घालून घेऊयात।
हे नंतर घालायचे. सुरुवातीला जर हे मसाले घातले तर हे करपून जातात आणि त्याचा वास जो आहे तो राहत नाही. यात मी 2 चमचे बडीसोप आणि 1 चमचा सफेद तीळ घालून घेतले आहेत. आता हे सगळं व्यवस्थित भाजल्या गेले, त्याच्यामुळे आपले हे गरम मसाले अजिबात करपणार नाहीत आणि ह्याचा जो वास आहे तो तसाच इंटॅक्ट राहील. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया 2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर आता ह्याच्यात मी हे किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे. तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता. हे छान 3 ते 4 मिनटासाठी आपण व्यवस्थित भाजून घेऊयात. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आपले सर्व जिन्नस इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता ह्यात मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे गॅस बंद करून हे थंड झालं की आपल्याला याचा मसाला वाटून घ्यायचा आहे. आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यात कश्मीरी लाल मिर्च 1 चमचा घालून घेतलेली आहे. तेलामध्ये कश्मीरी लाल मिर्च घातली की आपला कुठलाही जो पदार्थ बनवतो त्याचा रंग एकदम छान येतो. तुम्ही बघू शकता माझं तेल जास्त गरम नाही आहे. हे वाटून घेतलेला हा मी मसाला याच्यात घालून घेतलेला आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी जास्त उकळतं गरम तेल असेल त्याच्यात कश्मीरी लाल मिर्च घातली तरी ते करपतं, मसाला करपतो. त्याच्यामुळे जास्त गरम तेल नसतानाच आपल्याला कश्मीरी लाल मिर्च घालायची आहे. यात धने पावडर, जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि घरचा साठवणीतला मी तिखट घातलेला आहे. तुम्ही मटण मसाला सुद्धा याच्यात वापरू शकता. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कसुरी मेथी ह्यात आठवणीने घालायची. कसुरी मेथीने मटणाची चव अप्रतिम लागते. सर्व एकदम व्यवस्थित 5 मिनिटासाठी मी हा मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे. आता ह्यात आपण शिजवून घेतलेलं मटण घालून घेऊयात. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी अगदी मंद आचेवरती शिजू द्या. तुम्ही पाहू शकता ह्याला किती सुंदर अशी उकळी आलेली आहे. तर 10 मिनिटांनंतर गॅस बंद करून घेतला आहे आणि ह्याच्यात कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि हे आपलं चविष्ट झणझणीत असं गावरान मटण बनून तयार आहे. चपाती, भाकरी, राईस सोबत तुम्ही या मटणाचा आस्वाद घ्या, खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.